मॅडम, तुम्हाला माझं वागणं पटलं नाहीये का? नाही, खरंच तुम्ही म्हणताय तसं मला काही प्रूव्ह वगैरे करायचं नाहीये मॅडम. पण खरंच माझी काही चूक नाही हो. म्हणजे मी तुम्ही दिलेली शिक्षाच माझ्या पद्धतीने भोगायचा प्रयत्न करतोय बस. बबडू, अरे रडू नको बाळा. हे बघ, तू चुकीचा वागलास की तुला पण पनिशमेंट मिळते ना. तसंच मी पण ना चुकीचा वागलो म्हणून अर्जुने मला पनिशमेंट दिली आहे, ती मला भोगायला पाहिजे की नाही? नको रडूस, मी ठीक आहे. डॅडू तुला खूप दुखतंय का रे? डॅडू स्ट्रॉंग आहे की नाही तुझा? मला नाही दुखत आहे अजिबात. आणि उद्या बर्थडे आहे ना तुझा, तो छान करायचा की नाही आपण? पण तू माझ्यासाठी काही गिफ्ट नाही आणलं, विसरला ना तू माझा बर्थडे? असा कसा विसरेन तुझा बर्थडे? मी आणलंय ना तुझ्यासाठी गिफ्ट. बाळा, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, पण माझ्याकडे फार पैसे नव्हते ना म्हणून छोटस गिफ्ट आणलंय. पण बघ, तू तुला आवडेल. गिफ्ट का? डॅडी तू मला असं गिफ्ट आणलंस? मला नाही आवडलं. मला वाटलं तू माझ्यासाठी काहीतरी मोठं गिफ्ट आणलंस. बबडू, शुभम, तुझा डाडा ना तुझी गंमत करतोय. तो उद्या तुला हवं ते गिफ्ट आणून देणार आहे. हा, ये आपण इकडे ये, माझ्या बरोबर ये बरं तू. हा, रडू नकोस, ये ये माझ्या. बस 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 बस. सॉरी बबडू, तुला मी आणलेलं गिफ्ट आवडलं ना. काय करू, माझ्याकडे जेवढे पैसे होते त्याच्यातून मी एवढंच गिफ्ट आणू शकतो. आई आई प्लीज, त्याची खरंच चूक नाही. आई प्लीज शांत नका राहू, काहीतरी बोला. आई, त्याला खरंच त्रास होतोय. सोहम, अतिशय चुकीचा वागतोयस तू. तुझ्या मुलाला जेव्हा तुझी गरज होती ना, तेव्हा जर तू इथे असतास ते सगळं घडलंच नसतं. तुझ्या बायकोलाही माहित नाही तू कुठे गेलायस ते. तुझ्या बेजबाबदारपणाची तुला जाणीव व्हावी म्हणून मी तुला शिक्षा केली होती. पण मॅडम, मी कधी बेजबाबदारपणे वागलो? कधी म्हणजे? शुभमला जेव्हा ब्रिदिंगचा त्रास झाला तेव्हा कुठे होतास तू? का नव्हतास घरी? बरं, तुला बाहेर जायचं होतं तर शुभ्राला सांगून जायचंस ना. शुभ्रा, तू का नाही सांगितलं काहीच मॅडम ना? मी काय नाही सांगितलं सोहम? अगं, असं काय करते शुभ्रा? मी तुला सांगून गेलो होतो ना. तू बबडूला आंघोळ घालत होतीस तेव्हा मी तुला येऊन सांगितलं होतं, तो माझा मित्र आहे निनाद, त्याची बिचाऱ्याची आई सिरियस होती, तिला हॉस्पिटलाइज करायचं होतं म्हणून मी मदतीला जाणार होतो. मी तुला येऊन सांगितलं, तू म्हणाली सुद्धा हो हो ठीक आहे, जा तुम्ही. सोहम, अरे कधी सांगितलंस तू मला? मला खरंच नाही आठवत आहे. अरे असं काय करते शुभ्रा? मी तुला सांगितलं होतं ना. शुभ्रा प्लीज आठव नका. अगं मॅडम, मला बेजबाबदार धरतायत. आणि मॅडम, तुम्ही पण काल खूप रागात होतात म्हणून मी काही सांगू नाही शकलो तुम्हाला, पण मी खरंच सांगून गेलो होतो शुभ्राला. शुभ्रा प्लीज आठव ना. आई आई आई, खरंच सोहमने सांगितलं असेल. त्या दिवशी बबडू खूप खूप गोंधळ करत होता बाथरूम मध्ये. मला खरंच ऐकून असेल मला, किंवा मी विसरले असेल. आई सॉरी आई. नाही पण सोहम, शुभ्रा एवढी महत्वाची गोष्ट विसरेल असं मला तरी वाटत नाही. काहीतरी गोंधळ नक्की आहे. नाही नाही बाबा, ऐका ना जरा. हे बघा, सोहमने खरंच सांगितलं असेल. मी आजकाल विसरते गोष्टी. खरंच चूक माझी असेल. आय एम रिअली सॉरी. शुभ्रा, तू प्लीज रडू नकोस. आणि सॉरीचा प्रश्न नाहीये शुभ्रा. कोणाचा गैरसमज नको ना व्हायला, आणि मग सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो म्हणून. सोहम सॉरी, परत नाही होणारच. आई आई, तुम्हाला जी शिक्षा द्यायची ना ती मला द्या. प्लीज प्लीज, सोहमला नका देऊ शिक्षा. माझी चूक आहे, मी विसरले. मी काय म्हणतो आसावरी, जे झालं ते झालं. शुभम आता ठीक आहे, त्याची तब्येत ठीक असणे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. संपला विषय. त्याचा उद्या वाढदिवस आहे. किती उत्साहात होता तो, बघितलंस ना. आणि आता बघ चेहरा पाडला त्याचा. असं नको करा. आपण ही गोष्ट इथेच सोडून देऊया.
उत्साहाचं वातावरण, प्रसिद्ध वातावरण निर्माण करूया. उद्या शुभमचा वाढदिवस दणक्यात साजरा करूया. काय? ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं. शुभ्रा रडू नको हा. नको ग शुभ्रा, असं पुन्हा असं वागत जाऊ नकोस. सॉरी सोम, परत असं खरंच होणार नाही. आय एम रिअली सॉरी. शुभ्रा नको रडूस. तुम्हाला जे आज दिसतंय ना, मला गेली कित्येक वर्ष दिसतंय. पण प्रॉब्लेम हा आहे सर की आसावरी मॅम समोर काहीतरी वेगळंच चित्र रंगवलं जातं. ठीक आहे, शांत हो जरा. कशी शांत हो मी, सांगा ना मला. हे काय चाललंय या दोघांचं? नवरा बायको आहेत ना ते दोघ जण, काहीच कम्युनिकेशन नाही त्यांच्यात. किती गोंधळ असतो. म्हणजे नवरा बायको ना न बोलताही एकमेकांच्या मनातलं कळलं पाहिजे ना, त्यांना बोलूनही कळत नाही. सो म्हणतो मी शुभ्राला सांगितलं होतं, शुभ्रा म्हणते मला काही आठवत नाही. काय गोंधळ आहे हा नेहमीचा. एका दोघांमध्ये संवाद नाही आहे तर आपल्याला आधीच कळलं होतं. पण शांत राहा, आज शांत राहा. त्यांना काही बोलण्याची, त्यांच्यावर चिडण्याची ही वेळ नाहीये. दत्ता म्हणाल ते बरोबर आहे. आपल्या बबलूचा वाढदिवस आहे. उद्याचा दिवस सगळ्यांनी एकत्र हसत खेळत घालवूया. उद्याच्या दिवशी तरी भांडणं वाद नको. बरोबर आहे तुमचं. उद्या शुभमचा वाढदिवस आहे. उद्याचा दिवस त्याला हवा तसा गेला पाहिजे. शुभ्रा, ओ ग माझा राजा, तो हॅपी बर्थडे टू यू. चला आता पटकन रेडी व्हा. मी हे बघ तुला छान छान कपडे आणलेत. मला हा नाही घालायचा ड्रेस. मला ना जीन्स आणि जॅकेट घालायचे. राजा, जॅकेट आणि जीन्स तू रोज घालतोस. हे बघ किती छान छान आहे. घाल ना राजा प्लीज. नाही, मला नाही घालायचं. ठीक आहे, आधी आपण औक्षण करूया तुझं आणि मग घालूया. ये थांबा राजा. दादू, शुभ्राला ओरड, ती मला चटका देते. बबडू, अरे काय केलंस हे? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. ए ए, सगळ्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलेत ना? बबडू, आधी नमस्कार करायचा मग देणार हा सगळे गिफ्ट. नाही. शुभम असं वेडेपणा नाही करायचा. आई काय सांगते ते ऐकायचं ना. आधी नमस्कार करायचा. बबडू, आजोबांना नमस्कार कर. ठीक आहे. शाबास. बस गिफ्ट. हा दत्ता, एक हात से दे, एक हात से ले. नमस्कार त्यांनी केलाय, आता गिफ्ट दे त्याला. तू मला शिकवायची गरज नाहीये. हा, अरे माझा लाडका पंटू येतो. घ्या. वाव. आजोबा, ह्याच्यात तर फक्त फोटोज असतात. नाही 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 नाही, हे तुझ्या म्हणजे माझ्या नातवाचे, म्हणजे तुझ्या बाबांचे आणि माझ्या पंटूचे म्हणजे तुझे फोटो आहेत सगळे. हा बघ, तू 1 वर्षाचा होतोस ना तेव्हाचा फोटो आहे. वाव. हा, अतिशय गोड दिसायचास, सतत माझ्या कडेवर असायचास. हा बघा दुसरा फोटो, हा 2 वर्षाचा असताना. भोबड कांदा होतास तू, भोबड कांदा. भोबड भोबड बोलायचंस. हा आला 4 वर्षाचा वाढदिवस. केक कापताना हसतच असतो.
पण पाहिजे ते गिफ्ट न मिळाल्यामुळं गुप्प होत असतो असा. या म्हाताऱ्याला किती सुंदर क्षण अनुभवायला मिळाले तुमच्यामुळे याची कल्पना नाही तुम्हाला. कुलकर्णी घराण्याचे कुलदीपक आहात तुम्ही, असेच खुश राहा. आणि हा पुढचा सगळा रिकामा अल्बम तुमच्या उत्तम फोटोनी भरून टाका, ठीक आहे? हा. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सुंदर आठवणी या अल्बम मध्ये साठवून ठेवले. उद्या मी असेन नसेन, हा अल्बम चालताना नक्की माझी आठवण काढा. बाबा काय हो. दत्ता. ठीक, चालतं, या. थँक्यू पंजोबा. ओके, शाबास, गुड बॉय. गिफ्ट आधी काय करायचं? आ. आयुष्यमान भव, सगळं छान होऊन द्या बाळा तुझं. सोहम, अरे बबडूच्या पुढच्याच वाढदिवशी तू नव्हतास, बघ ना. हो ग, कळतंय मला, पण काय करणार, इतका बिझी असायचो मी की इच्छा असूनही कधी थांबता नाही आलं मला. मला माहितीये सोहम, पण प्लीज यावर्षी थांब. म्हणजे तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता बबडूला कळायला लागलाय रे. म्हणजे काय शुभ्रा, आज केक कापताना बबडूच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे मला. आज काही झालं तरी थांबणार आहे मी त्याच्यासाठी. ठीक आहे, त्यात आहे एक सोन्याची चेन, सणासुदीला घालायची. एरवी आईकडे सांभाळून ठेवायला दे. हं, थँक्यू अज्जू. शाबास. गिफ्ट आधी काय करायचं? शाबास. मला माहिती आहे तुझ्या या छोट्याशा डोक्यात खूप भन्नाट भन्नाट कल्पना असतात, पण त्यांना योग्य मार्ग मिळवते. खूप मोठा हो. हे घे. यात काय आहे अज्जू? मला नाही माहित. अहो तुम्ही दिलत ना गिफ्ट, मग तुम्हालाच नाही माहित? हा, पण मी शुभमला गिफ्ट फक्त दिलंय, हे पाठवलंय दुसरंच कोणीतरी. सांगा ना अज्जू, कोणी पाठवलंय? एक गिफ्ट तुला पाठवलंय तुझ्या दुसऱ्या आजी आजोबांनी. जे देवा घरी गेले ते? करेक्ट. हो राजा, त्यांनीच. ते आज आपल्या तिथे नसले ना तरी त्यांचं तुझ्याकडे सारखं लक्ष असतं आणि त्यांचं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आज तुझा वाढदिवस आहे की नाही, मग त्यांना सांग की मी आता 8 वर्षाचा बिग बॉय झालोय, मला आशीर्वाद द्या, त्यांना नमस्कार कर. हा, आणि आता आई बाबांना नमस्कार करायचा. ये दे, दे माझ्याकडे. ए, आपण फ्रेंड होत ना. आता मी देते हा गिफ्ट. आणि हे माझं गिफ्ट. आई, तुला एकदा सांगितलं ना मला नाही घालायचे ते कपडे. शुभम, अरे बबडू, ए राजा ऐक. काय सतत फोन करते? मी फोन उचलत नाहीये म्हणजे इथे सगळे आहेत, एवढी साधी अक्कल नाहीये काहीला. बबडू, राजा नको रे रडू. राजा, तुझा बर्थडे. बबडू काय काय शुभ्रा, काय एवढं का रडतोय? काय किती विचारलं. शुभम, ए, काय झालं, का रडतोय हा असा, काय झालं? माझं ऐकतोस का? तू रडलास ना तुझे सगळे फोटो रडके येतील बघ. हो, काय झालं? झालं काय याला? काय पाहिजे काय? का रडतो का? माझ्या बर्थडेला ना फ्रेंड्स ना काही पार्टी. बरं राजा ऐक ना, या वर्षी ना आपण नाही रे इन्व्हाइट करू शकत तुझ्या फ्रेंड्सना, पण नेक्स्ट इयरला की नाही आपण खूप मोठी पार्टी देऊया आणि सगळ्या फ्रेंड्सना इन्व्हाइट करूया तुझ्या. ओके? अरे आज समजा तू छोटे फ्रेंड्स नाहीयेत, आम्ही मोठे आहोत, मस्त धमाल करूया आपण. काय हा, तुम्ही माझ्यासोबत काय खेळणार? अरे असं काय करतो, आपण छान छान खेळ खेळू शकतो वेगवेगळे. हं? खेळायचं का आपण? अरे आता काय झालं? बर्थडे पार्टीला तर वेगळे गेम्स असतात, हे कसले गेम? मला नाही येते गेम. बबडू, अरे अरे मी शिकवते ना बाळा तुला. नाही, मला नाही खेळायचे ते गेम. शुभ्रा, मला व्हिडिओ गेम पाहिजे.
अरे बबडू, व्हिडिओ गेम्स तर तू रोजच खेळतोस, पण तुला गंमत माहितीये का? आमच्या लहानपणी व्हिडिओ गेम्स नव्हतेच मुळी. हे सगळे गेम्स असायचे. अरे काय मज्जा येते, तू खेळून तर बघ. चल 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 खेळूया. हे बघ काय. हे बघ मी तुला दाखवते बघ. हे बघ हे बघ. आता तू खेळ. हा हे घे मार. किती बोरिंग आहे, नाही खेळायचं मला बरं हे इथे. बघ, आपण सापशिडी खेळूया का? हे बघ हे बघ काय मस्त आहे. तुला काय बनायचं सांग? तुला रेड ब्लू येलो काय बनायचं सांग? नको कुठला कलर. बरं तू एक मिनिट हे घे. हे बघ हे टाकून बघ कसं 6 पडलं. टाक. नाही मला नाही खेळायचं. शुभ्रा, मला वाटतं त्याला जरा भूक लागली का म्हणून चिडचिड करतोय का तो? भूकच लागली आई त्याला. मी असं करते, मी सगळ्यांसाठीच खाणं घेऊन येते. बघ आता आई खायला घेऊन येते हा तुझ्यासाठी. आजू मला फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंक पाहिजे. बबडू हे बघ काय छान छान पन्ह आणि लाडू. बघ बरं खाऊन बघ. मला नाही खायचा लाडू. बबडू अरे शुभम काय हा वेडेपणा, अन्नाचा अपमान करायचा का असा? काय चाललंय हे? आसावरी, आज त्याचा वाढदिवस आहे ना. सॉरी आजू, पण या शुभ्राला काही कळत नाही का? शुभम काय बोलायचं? हा या आईला काही कळत नाही का? हे काय बर्थडे पार्टीला कोणी लाडू देतं? मला फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंक पाहिजे म्हणजे पाहिजे. बबडू तुला माहितीये का, मी ना हे लाडू आणि पन्ह स्वतःच्या हातानं बनवलंय तुझ्यासाठी. हे बघ किती छान छान झालंय बघ तरी. मला नाही खायचंय. बरं ठीक आहे, खाणं राहू दे. आपण की नाही तुझं मस्तपैकी औक्षण करूया, चालेल? नाही मला नाही करायचं ते ऑप्शन. बरं मग आपण निदान केक तरी कापायचा का? ये केक. चला केक कापूया. अरे वा, सोहम केक कटिंगला आहे ना? आई मी तुला पहिलेच सांगितलंय ना, मला मोठा केक पाहिजे. ह्याच्यावर काही माझं नाव पण नाही लिहिलंय, हॅपी बर्थडे पण नाही लिहिलंय आणि क्रीम पण नाहीये ह्याच्यावर. मला नको हा केक. बबडू अरे असं नाही करायचं. हा केक ना मी स्वतः बनवलाय तुझ्यासाठी. बघ किती छान छान आहे, चव तरी घेऊन बघ. चला 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 कापूया चला. हे घे कट कर. मला नाही कापायचा हा केक. मग हा केक कापशील? ही सुझॅन कशाला आली इकडे? सुझॅन हाय शुभम, हाय ऑल, हॅपी बर्थडे शुभम. थँक्यू शेजवान. तिने एकदा सांगितलं ना, तिचं नाव सुझॅन. शेजवान. शुभम सुझॅन खूप बरं झालं आलीस. आई अहो मीच तिला म्हटलं होतं की जरा वेळ मिळाला की येत जा. हो तिचे नातेवाईक गावाकडे असतात ना, म्हणून मग आली आहे ती. वेळेवर आलीस. शुभम आता केकच कापणार होता. मी पण केक आणलाय शुभम साठी. मोठा आणलायस ना? शेजवाननी बघ किती मोठा केक आणलाय. मी हाच पहिले कापणार. अरे हो, पण तुझ्या आईने केलेला केक काप ना आधी. आसावरी, कापू. शुभम वेट, तुझ्यासाठी अजून सरप्राईज आहे. हे बघ. हॅपी बर्थडे.
कॅन्डल्स पण आहेत.